प्रार्थना करायला लागलाय उद्धव। राधे तेरे चरणों की गर धूल जो मिल जाए, सच कहता हूँ मेरी तकदीर बदल जाए। राधे तेरे चरणों की। या माध्यमातून भगवंतानी कंसाचा उद्धार केला आणि कंसाच्या दोन स्त्रिया आस्ती आणि प्राप्ती दोघी रडत रडत कुठे गेले? आपल्या बापाकडे, म्हणजे जरासंधाकडे गेले। काय झालं पहा, जरासंधाने आपल्या दोन्ही मुलींचा विवाह कंसाबरोबर केला होता, एक आठ ठेवली होती। त्या जरासंधाकडे कुवलया पीड नावाचा हत्ती अदोगर होता, 10,000 हातीचं बल त्याच्यामध्ये। आणि त्या जरासंधाने दवंडी प्रदर्शित केली आपल्या राज्यामध्ये, मथुरा नगरीमध्ये। जो कोणी या माझ्या हातीला हरवेल त्याच्याबरोबर माझ्या दोन्ही मुली विवाहित करेल। कंस ध्यान करू लागला, संध्या करू लागला, कायमवेला भोलेनाथाचा मंत्र जप करू लागला यमुनेच्या किनाऱ्यावरती। दवंडी वाजू लागली आणि तो हाती सुद्धा येऊ लागला। येता येता समोर तो कंस बसलेला, जप करायला लागला भोलेनाथाचा मंत्र जप, संध्या करू लागला। करता करता हाती आला, हातीनं सोंड मारणार इतक्यामध्ये डाव्या हातामध्ये कंसाने सोंड पकडली। कुणाची? हातीची। ज्या हातीमध्ये 10,000 हातीचं बल आहे। अहो एवढा प्रयत्न करायला लागलाय तो हाती, परंतु कंसाने एवढं मजबूत घट्ट पकडलं, खूप ताकद लावली त्या हातीनं, पण टस किंमत होऊ दिलं नाही कंसाने। प्रयत्न केला पण शेवटी प्रयत्न करून हारला, थकला आणि जागेवरच बसला। पालखीत आली जरासंधाची, कंसाला उचललं, पालखीमध्ये ठेवलं, वाजत गाजत जरासंधाकडे। महाराज कुवलया पीड नावाच्या हातीला जरा कंसाने हरवलं आणि जरासंधाने काय केलं? आपल्या दोन्ही मुलीचा विवाह कंस। आज रडत गेल्या बापाकडे। जरासंधाने अक्षयणी सैन्य घेतलं आणि 17 वेळेस मथुरेवरती आक्रमण केलं। प्रत्येक वेळेस भगवंत जरासंधाला काय करू लागले? जिवंत सोडू लागले आणि सैन्याला समाप्त करू लागले, पृथ्वीचा भार कमी करू लागले। भगवंताला वाटलं जरासंधाला मुक्त सोडलं, अनेक दुष्ट लोक आले, आपल्याला तिथपर्यंत जायची गरज नाही। भगवंतानी सगळ्यांचा उद्धार केला। यावेळेस कालयवनही आला आणि जरासंधही आला। भगवंताला वाटलं दोघा बरोबर युद्ध कसं करावं? कालयवनाबरोबर युद्ध करायचं ठरवलं। कालयवनाला सांगितलं बिना शस्त्राचं युद्ध करायचं। कालयवन तयार झाला आणि भगवंत त्याला घेऊन जंगलामध्ये गेले, दोघच। भगवंत पुढं, कालयवन माग। कालयवनाने आवाज दिला, अरे थांब, आता जंगल आलंय, आपण दोघं युद्ध करू। भगवंत पळायला लागले। कालयवनाला वाटलं अरे युद्ध करता बोलवलं, हा पळायला लागला, हा तर भगोडा आहे, हा तर भित्रा दिसायला लागलेला आहे। भगवंताच्या पाठीमाग लागला, भगवंत जोरात पळायला लागले। कालयवनही त्याच्या पाठीमाग पळता 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 कालयवनाने पिछा केला, पाठलाग केला। भगवंत एका गुफेमध्ये शिरले। तिथे एक महाराज झोपले होते, राजे। भगवंताने आपला पितांबर त्यांच्या अंगावरती टाकला आणि गुफेमध्ये एका कपारीमध्ये दडून बसला। कालयवन आला आणि कालयवनाने पाहिलं हा भगोडा मित्रा इथे येऊन झोपला, युद्ध करण्याकरता मला बोलवलं। राग आलेला होता, लाथ मारली की ते राजे उठले आणि बघितलं त्यांची ज्योत, नेत्र ज्योत समोरच्या कालयवनाच्या अंगावरती पडल्याबरोबर कालयवन भस्म होऊन गेले आणि दिव्य प्रकाश कपारीमधून येऊ लागला बाहेर। का? मुचकुंद महाराजांना वाटलं कोण आहे? भगवंतांनी आपला परिचय दिला, मी द्वारकाधीश श्रीकृष्ण। मुचकुंद महाराजांनी प्रणाम केला आणि मुचकुंद महाराजांनी भक्तीचा वर मागितला। भगवंतांनी सांगितलं झोपून झोपून सगळं आयुष्य घालवलं आणि आता भक्ती
बिलकुल नाही. झोपेच्या माध्यमातून भक्ती कशी मिळेल? जाग राहावं लागेल. जागून भक्ती करावी लागेल, मग भक्ती आपल्या अंतःकरणामध्ये प्रविष्ट होईल. झोपून भक्ती कधी मिळणार नाही. आता जागा रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडोनी भागा. आता जागा रे भाईनो जागा, म्हणून जागावं लागेल. थोडं जीवन शेष राहिलं, भक्ती केली आणि पुढच्या जन्मामध्ये भक्तीचा आशीर्वाद मिळाला आणि मुचकुंद महाराज नरसिंह मेहता बनून आले, अशी संत लोकांची मान्यता गुजरातमध्ये. भगवंतानी रातोरात एक द्वारका निर्माण केली. काल आपण सांगितलं, या द्वारकेमध्ये सगळे मथुरावासी लोक आले आणि रुक्मिणी मातेचा विवाह काल आपण आनंदामध्ये साजरा केला. रुक्मिणी माता भगवंताबरोबर आनंदपूर्वक राहू लागली. तन मन सर्वस्व समर्पण केलं भगवंताला. कालांतराने रुक्मिणी मातेला मुलगा झाला, ज्याचं नाव ठेवलं गेलं प्रद्युम्न. प्रद्युम्नाचं अपहरण केलं लहानपणामध्ये. लहान मुलांचा किडनॅप होतं का नाही, अपहरण होतं का नाही, हे त्यावेळेस पासूनच सुरू आहे. 100 असुरांनी अपहरण केलं. तिथे रती राहत होते. रतीनं सगळा वृत्तांत सांगितला आपल्या मालकाला. प्रद्युम्न महाराजांनी 100 असुराबरोबर युद्ध केलं आणि पुन्हा द्वारकेमध्ये वापस आले तर सपत्नीक आले, आपल्या रती पत्नीला घेऊन आले. भगवंताला अतिशय आनंद वाटला. भगवंताचे अनेक विवाह झालेले. द्वारकेमध्ये एक सत्राजित नावाचा राजा होता, राहत होता. सूर्याची उपासना करायचा. सूर्यदेव प्रसन्न झाले, एक दिव्य मणी दिला, जो मणी रोज 8 भार सुवर्ण द्यायचा. गळ्यामध्ये घालायचा सत्राजित आणि द्वारकेमध्ये डोलायचा, फिरायचा. भगवंताने एक वेळ सांगितलं, आणि सत्राजित हा मणी राजकोषामध्ये जमा करणं. रोज हा मणी सोनं देतो, प्रजेच्या कामाला येईल, लोकांच्या कामाला येईल. सत्राजितनं सांगितलं, फुकट नाही हा मणी आला. सूर्याची उपासना केली, सूर्यदेवानी मला दिला, मी का देऊ तुम्हाला? नाही मिळणार. भगवंत म्हणले, तुझी इच्छा. एक दिवस तो सत्राजितचा भाऊ प्रसेन हा मणी गळ्यामध्ये घेऊन जंगलामध्ये गेला. जंगलामध्ये फिरता फिरता सिंहानी पाहितलं, दिव्य मणी चमकू लागला. सिंहानी त्या प्रसेनवरती झपट्टा मारला, मारून टाकलं, तो मणी घेतला. सिंह तो मणी घेऊन जाऊ लागला. जांबवंत महाराजांनी पाहिलं, जांबवंताचं आणि सिंहाचं युद्ध झालं. सिंहाकडून तो मणी हिसकावून घेतला. जांबवंत महाराजांनी आपल्या गुफेमध्ये गेले आणि आपली मुलगी जांबवतीला मणी देऊन टाकला. आता प्रसेन गेला, सकाळपासून दिवसभर आलाच नाही, रात्र झाली आलाच नाही. 2 दिवस झाले. सत्राजितनं आपल्या बायकोला सांगितलं, अगं प्रसेन मणी घालून गेला, तो आला नाही, मला तर वाटतं या कृष्णानेच मारला असावं. त्यांनी मला मणी मागितला होता, मी दिला नाही. अगं लहानपणीचा चोर आहे हा. गोकुळामध्ये दही दूध तूप लोणी चोरून खाल्लेले, लहानपणीची सवय जात नसते माणसाची. यानेच माझा मणी चोरला असावा, चोट्टा कुठला. सत्राजित आपल्या बायको म्हणू लागला, परंतु माझा असा संशय आहे, बरं तू कोणाजवळ म्हणशील? तू पत्नी सांगितलं, मी कशाला कोणाला काय म्हणू. परंतु स्त्रियांच्या मनामध्ये काही राहतच नाही. सत्राजितची बायको पत्नी बाहेर गेली. शेजारीन भेटली. शेजारी सांगितलं, काय हो एवढी चिंता कशाला? काय नाही माय, आमचे मालक असं म्हणू लागले. कृष्ण लहानपणीचा चोर, आमच्या मालकाची मणी त्यांनी चोरली असं वाटायला लागले आम्हाला. बस या स्त्रीपासून त्या कानापर्यंत जायला वेळ लागलीच नाही. मला सगळ्या द्वारकेमध्ये कृष्ण चोर आहे. कृष्णाच्या कानावरती भगवंताला वाटलं घेणं न देणं, उगाच आपल्याला वरती आळ आला. सैन्य घेतलं आणि जंगलामध्ये गेले. त्या प्रसेनचे पदचिन्ह पाहिले, वाघाचे चिन्ह दिसले आणि मग चिन्हाची खोज करत करत जांबवंताच्या गुफेमध्ये आले. तो मणी जांबवती खेळू लागली. अनोळखी पुरुष आपल्या गुफेमध्ये आला म्हणून जांबवंती ओरडली. म्हणून जांबवंत महाराज झोपले होते, जागे झाले. कोणतरी पुरुष आला, त्याच्याबरोबर युद्ध सुरू झालं.
आणि जांबवंत महाराजांचं भगवंताचं एवढं मल्ल युद्ध सुरू झालं, बुक्की बुक्कीचा मारा मारा देऊ लागले एकूण एकाला. 28 दिवसापर्यंत युद्ध चाललं. भगवंतांनी नसनस ढिली करून टाकली. जांबवंत महाराजांनी शेवटी हात जोडले, प्रभू ओळखलं मी तुम्हाला, तुम्ही तेच आहे. हो. भगवंतांनी रामरूपामध्ये दर्शन दिलं. भगवंताला विचारलं येण्याचं कारण. भगवंतांनी सांगितलं हे तुमच्या मुलीच्या हातामध्ये जो मणी आहे, या मण्यामुळे मला आळ लागल्यावर आहे माझ्यावरती. हा मणी मला माझा पाहिजे, त्याला देऊन टाकायचे राजाला. जांबवंत महाराजांनी सांगितलं हा मणी मी माझ्या मुलीला दिलेला आहे, आणि मुलीला दिलेलं एखादी वस्तू पुन्हा बापाने वापस घेऊ नये, मला वापस घेता येणार नाही. भगवंताला वाटलं प्रश्नच आहे, मी मणी घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. जांबवंत म्हणले मी देऊ शकत, मुलीला दिले, काय करावं काय करावं विचार. जांबवंत महाराज म्हटले महाराज एक काम करा, मग काय, माझी मुलगी मोठी झाली, हिच्या बरोबर तुम्ही विवाह करा, आणि हुंड्याच्या रूपामध्ये सालंकृत कन्यादान पृथ्वी दानाच्या समान मग तुम्ही घेऊन. भगवंत म्हटले चांगली गोष्ट. भगवंतानी तिच्या बरोबर विवाह केला आणि मणी घेऊन निघाले. पण तुम्ही कल्पना करा ना, जांबवती कोणाची मुलगी आहे? अहो जांबवताची मुलगी, ती चालली चर्चा. आता जांबवंत दिसायला कसे, हे अंगावर केसच केस, आत्मला सारखं शरीर. आता जांबवती असेल कशी, भेसूर दिसू लागली ना. भगवंताला वाटलं रुक्मिणी एवढी सुंदर आणि हे काय गबाळ घेऊन चाललो आपण द्वारकेमध्ये, थोडं विचित्र वाटू लागलं भगवंताला. अंगावर केसच केस त्या जांबवतीची, काळी बी दिसू लागली. भगवंतानी दिवसभर तिथंच थांबले आणि संध्याकाळी जाण्याचा प्लॅन केला द्वारकेमध्ये. रुक्मिणीला वाटलं, संध्याकाळच्या वेळी निघाली. इकडे रुक्मिणी वाट पाहू लागली, संध्या वेला झाली, जेवायचा टाइम झाला, भगवंत आले नाही, काही नाही, कुठे गेले असतील, वाट पाहू लागली. रात्रीचे 12 वाजले आणि भगवंत घेऊन जांबवतीला निघाले. जांबवतीला विचारलं जांबवती तू कोण आहेस? सांगितलं महाराज मी तुमची अर्धांगिनी पत्नी आहे. मग माझं ऐकणार ना तू? बिलकुल महाराज, मी सांगतो तसं करायचं. काय करायचं महाराज? जसं मी आपण द्वारकेमध्ये महादरवाजामधून आतमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्याबरोबर महादरवाजा मध्ये गेलं की एक रूम आहे म्हणे, त्या रूम मध्ये तो शिरायचा आणि दरवाजा मधून बंद करून टाकायचा. जोपर्यंत मी उघड म्हणत नाही तोपर्यंत उघडायचा नाही. जांबवती ठीक आहे महाराज, तुम्ही जसं म्हणाल तसं मी करायला तयार. रात्रीचे 12 वाजले महाराज. त्या वरच्या माळ्यावरती ती कोण फिरूच लागली. रुक्मिणी मालक का आले नाही, कुठे गेले कुठे गेले, नटखट आहे, तिला माहित होतं काय करतील काय सांगता येत नाही. आणि संध्याकाळच्या वेळी मंद मंद पावलांनी येऊ लागले भगवंत, आणि मधुर मधुर त्या घुंगराचा काय येऊ लागला, पैंजनाचा आवाज येऊ लागला. त्या जांबवतीनं पैंजन घातले होते हातात पायामध्ये. भगवंताने आपला पितांबर तिच्या अंगावरती टाकला. कोणत्या लोकांनी बघू नये, लोकांनी बघितलं तर हसतील हिच्याकडे पाहून, काय आणलं हे सोंग. आणि महादरवाजाच्या आतमध्ये गेले. त्या रुक्मिणीनं पाहिलं बाबा कोणतरी पितांबर घातलेला, कोणतरी असलं पाहिजे. पण असलं पाहिजे कसं, घुंगराचा आवाज यायला असली पाहिजे असं वाटायला लागले, चेहरा दिसना. भगवंतानी खुनवलं, रूम दाखवली, रूम मध्ये लगेच पळतच गेली ती जांबवती आणि मधून दरवाजा कडी लावून टाकला. रुक्मिणी पळतच खाली आली. रुक्मिणीने विचारलं प्रभू तुम्ही आलात? हो मी आलो. तुम्ही एकटे आलात? तुला कसं वाटायला लागले? मला वाटायला लागले तुम्ही दोघ जण असले पाहिजे. भगवंत म्हटले मग तसं असेल ना रुक्मिणी, दोघं असतो. रुक्मिणीने सांगितलं असं नाही, असली पाहिजे म्हटली. रुक्मिणीने विचारलं प्रभू तुम्ही माझ्याकरता काय सवत आणली काय? भगवंताने सांगितलं असू शकते रुक्मिणी, काय सांगता येते म्हणे. सवत असेल खरंच की काय? भगवंताने सांगितलं खरंही असू शकते. रुक्मिणीला वाटलं माझ्या मालकाचं काय सांगता येत. तिने सांगितलं मग कुठे आहे? तिने सांगितलं का लपून बसली काय माहिती. तिला वेळ लागला. रुक्मिणीने सांगितलं कशी ती दिसायला? तिने सांगितलं अगं रुक्मिणी एवढी सुंदर आहे ती, एवढी सुंदर आहे म्हणूनच तिनं आपल्या तोंडावरती पितांबर घेतला. एवढं तिचं तेज आहे माझ्यापेक्षा सुद्धा. अहो रुक्मिणी
तिच्या नखाची सुद्धा तुझी बरोबरी होणार नाही. अरे राम राम. रुक्मिणीला तर अशी जलन झाली, द्वेष निर्माण झाला. माझ्यापेक्षा सुंदर. भगवंतानी सांगितलं तिच्या पुढे तू काहीच नाहीयेस, एवढी सुंदर आहे, कशाचीच बरोबरी नाहीये. रुक्मिणीला तर रागच आला. मग प्रभू मला सोडून तुम्ही तिच्या बरोबर जास्त राहणार. भगवंतानी सांगितलं माझं काय सांगता येतंय. रुक्मिणीला अतिशय राग आला. तिनं मी सांगितलं मी श्राप देऊन टाकते मग तिला. भगवंतानी सांगितलं काय, ती एवढी सुंदर असावी की माझ्यापेक्षा जास्त सुंदर नसावी. जशी मी आहे तशी ती दिसली पाहिजे. श्राप दिला रुक्मिणीनं. भगवंताला वाटलं काम झालं. भगवंतानी सांगितलं दरवाजा ठकठक केला. जांबवती या बाहेर. जशी जांबवती बाहेर आली, जशी रुक्मिणी तशी जांबवती दिसायला लागली. गोपाल कृष्ण भगवान. सत्राजितला सांगितले, सत्राजित धागे मणी विनाकारण माझ्यावरती आळ लावायला. लज्जित झाला तो. लोकही नाव बोट ठेवू लागले. विनाकारण भगवंतावरती आळ घेत राहतो हा. आपल्या पत्नीला सांगितलं. पत्नीने सांगितलं मालक तुम्ही विनाकारण आळ घेतला, आता भगवंताबरोबर संबंध जोडा. काय संबंध जोडावा. पत्नीने सांगितलं आपली मुलगी सत्यभामा हिचा विवाह भगवंताबरोबर करा आणि मणी देऊन टाका. भगवंताबरोबर विवाह केला सत्यभामाचा. आता विवाह तुम्ही मोजत आम्ही सांगत जातो है ना. वेळ आपला आता टाइम कमी राहिलेला. विवाहाची चर्चा करायची. सरळ सुदामा चरित्र गाय. एक वेळेस भगवंत यमुनेच्या किनाऱ्यावरती अर्जुनाला घेऊन रथामध्ये फिरू लागले. फिरता फिरता एक सुंदर स्त्री यमुनेच्या किनाऱ्यावरती ध्यान लावून बसलेली होती. भगवंताने विचारलं कोण आहे. पाहून ये ना अर्जुन. अर्जुन उतरले आणि त्या मुलीजवळ गेले. मुलीला विचारलं कोण आहे. तिनं सांगितलं महाराज अहम देवस्य सवितु दुहिता पतिमिच्छति विष्णुं वरेण्यं वरदं तपः परममास्तिका. महाराज मी सूर्याची मुलगी आहे. माझं नाव कालिंदी आहे आणि मी विष्णुं वरेण्यं वरणं, मी विष्णूला पती रूपामध्ये प्राप्त करण्याकरता तप करायला लागले. अर्जुनाने गोष्ट ऐकली. भगवंता जवळ गेले. भगवंताला सांगितलं जेव्हा महाराज तुमच्याकरता तप करायला लागली, तुमची घरात गुरुदशा खूप मोठी चाललेली महाराज. भगवंत जवळ आले आणि त्याच्याबरोबर गांधर्व विवाह केला भगवंताने. एक अवंती देशामध्ये विंद आणि अनुविंद नावाचे राजे, दुर्योधनाचे मित्र आहेत. त्यांची एक बहीण आहे जिचं नाव आहे मित्रविंदा. त्या राजाला वाटायचं दुर्योधनाबरोबर हिचा विवाह करायचा, परंतु मित्रविंदीच्या मनामध्ये भगवंताचं चित्र उमटलेलं होतं. त्या विंद आणि अनुविंदाने एक पण ठेवला. त्या राणीचा स्वयंवर ठेवला. दुर्योधन सुद्धा आलेला होता त्याच्यामध्ये, भगवंत सुद्धा आले होते आणि भगवंताच्याच गळ्यामध्ये मित्रविंदाने हार घातला. एक कौशल देशाचे नग्नजित महाराज आहेत. त्यांची मुलगी आहे, तिचं नाव आहे सत्या. 7 बैल एका रेषेमध्ये उभा केलेले आहेत महाराजांनी आणि 7ही बैलाला जो हरवेल त्याच्याबरोबर माझी मुलगी सत्या त्याच्या गळ्यामध्ये हार घालेल असा पण ठेवला. सगळे राजे लोक उठू लागले. कोणाचा हात मोड, कोणाचा पाय मोड. 7 बैलाला हरवायचं एक साथ. भगवंतांनी 7 रूप धारण केले. 7ला एक साथ हरवलं. सत्याने भगवंताच्या गळ्यामध्ये हार घातला. हा झाला भगवंताचा 6वा विवाह. एक श्रुतकीर्ती भगवंताची आत्या आहे आणि त्यांची भद्रा नावाची कन्या आहे. लहानपणी ठरवलं होतं त्या आत्याने की भगवंताबरोबर विवाहित करायचं. भद्रांचं आणि भगवंताचं पाणी ग्रहण झालं. एक लक्ष्मणा नावाच्या कन्येबरोबर भगवंताने लक्ष भेदन करून तिच्या बरोबर विवाह संपन्न केला. असे झाले भगवंताचे 8 विवाह. एक भूमिपुत्र भौमासूर या पृथ्वीवरती फिरायचा. समुद्रामध्ये त्याची नगरी आहे आणि अनेक राजकुमारींना घ्यायचा, समुद्रामध्ये नेऊन ठेवायचा. करता करता एवढ्या मुली झाल्या, एवढ्या राजकुमारी झाल्या. 16,100 मुली झाल्या. भगवंताला खबर लागली. भगवंत गरुडावरती बसून सत्यभामाला घेऊन समुद्राच्या किनाऱ्यावरती आले. शंख निनाद केला. पांचजन्यम ऋषिकेशो, पांचजन्य नावाचा शंख वाजवला.
त्या भौमासुराच्या नगरीच्या दरवाजावरती मूर नावाचा दैत्य झोपलेला होता, ज्याचे 5-5 मुंडके आहेत. भगवंताबरोबर युद्ध करण्याकरता सज्ज झालेला आहे. आणि युद्ध करता करता भगवंताने शेवटी चक्र सोडलं आणि मूर नावाच्या दैत्याची 5ही मुंडक धडाच्या वेगळे करून टाकली. म्हणूनच भगवंताचं नाव पडलं मुरारी. बोल मुरारी भगवान की जय. भौमासुराला कळाला, अक्षयोनी सैन्य घेऊन भगवंताकडे आलेल्या. भगवंतानी सगळ्या सैन्याचा उद्धार करून टाकला. शेवटी भौमासुराचं आणि भगवंताचा गदा युद्ध झालं, शस्त्रास्त्राचं युद्ध झालं आणि शेवटी चक्राच्या माध्यमातून भौमासुराचा उद्धार करून टाकला आणि सगळ्या मुलींना, राजकुमारींना मुक्त करून टाकलं. सगळ्यांनी हात जोडले, प्रभू आता आमचा स्वीकार कोण करे? घरचे लोक आमच्या चरित्रावरती संशय निर्माण करतील. आता या जगतामध्ये आम्हाला कोणी नाही. भगवंत म्हटले, ज्याला कोणी नाही त्यांचा मी रखवाला. सगळ्या गोपिकांनी भगवंताला पती रूपामध्ये स्वीकार केलं आणि तिथे 16,100 मुली बरोबर भगवंताचा विवाह संपन्न झाला. या माध्यमातून भगवंता बरोबरच गेल्या सगळ्या. ले चल अपनी नागरिया, ले चल अपनी नागरिया, अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया. ले चल अपनी नागरिया, ले चल अपनी नागरिया, अयोध्या नगरी सरयू के तीर, अयोध्या नगरी संत भरे जहाँ का गरिया, संत भरे जहाँ गरिया, अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया. ले चल सावरिया, ले चल अपने सावरिया, अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया, अवध बिहारी सावरिया, बजिया. या माध्यमातून आपण सुद्धा आपलं मन भगवंताबरोबर जोडायला हवं. ते संसाराबरोबर जोडलेले आहे, या संसारामधून काढून. संसार कसा आहे महाराज? असार रूपी संसाराबद्दल आपण मन जोडलेले. असार रूपी संसारामधून मन काढायचे आणि सार असा असणारा तो परमात्मा. फलकट तो संसार, येथे सार भगवंत. म्हणून सार 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 विठोबा सार. सगळा संसार आसार. सगळ्या गोपिकांना घेऊन भगवंत द्वारकेमध्ये आलेले आणि प्रत्येक स्त्री बरोबर भगवंत राहू लागलेले. एक वेळेस भगवंताला वाटलं, सगळ्या गोपिका, सगळ्या स्त्रिया माझ्या बरोबर हसतात, खेळतात. संसारामध्ये राहत असताना हास परिहास व्हायला पाहिजे पती पत्नी मध्ये. संसार आनंदपूर्वक जायला पाहिजे का नाही का? दुःखामध्ये.
मालक घरामध्ये आला की लगेच बायकोनं इकडं तोंड करायचं आणि मालकाने इकडं तोंड. 36चा आकडा. काय कामाचं? प्रेम असावं संसारामध्ये तर संसार गोड लागेल. जर संसारामध्ये दुःख असेल तर मग अवघड येणार. यस्य भार्या गृहे नास्ती साध्वीच प्रिय भाषिणी आरण्यम तेन गंतव्यम यथा अरण्यम तथा गृहम. ज्याच्या घरामध्ये सुशील प्रेमळ अशी बायको ज्याला नाहीये बोलणारी, त्या लोकांनी अरण्यामध्ये जाण्यासारखंच आहे. मग आहे का? यथा अरण्यम तथा गृहम. म्हणून घरात मधली माता माऊली चांगली. भगवंताला वाटलं सगळ्या स्त्रिया हास्य विनोद करतात, परंतु रुक्मिणीला कधी रागही येत नाही, कधी हसतही नाही. जस्ट आज भगवंत जेवायला बसले, रुक्मिणीनं ताट वाढलेले. उन्हाळ्याचे दिवस, गरमीचे दिवस, रुक्मिणी माता भगवंताला पंखा करू लागली. पहिल्या काळामध्ये स्त्रिया पंखा करायची मालक जेवायला बसले. आता नाही मिळणार या गोष्टी. जेवता जेवता भगवंताला वाटलं रुक्मिणी कधी रागवत नाही, हसत नाही, काही नाही. भगवंतानी सांगितलं, अगं रुक्मिणी, आज रुक्मिणीला 10 मुली आहेत, काही मुलं आहेत. भगवंत आज बोलायला, रुक्मिणी अगं तू माझ्या बरोबर लग्न करून खूप चुकी केली. मला वाटलं आता यांना काय झालं कुणास ठाऊक. अगं रुक्मिणी, तू कधी कधी माझ्या खानदानाचा तरी विचार करायचा. मी कुठं जन्मलो याचाही पत्ता नाही. कोणी म्हणते गोकुळामध्ये जन्मला, कोणी म्हणते मथुरेमध्ये जन्मला. म्हणजे माझ्या आई वडिलांचा सुद्धा पत्ता नाही. ठीक ठीक. कोणी म्हणते वसुदेव देवकीचा, कोणी म्हणते नंद यशोदेचा. एका जागेवर कधी राहिलोच नाही मी. गोकुळ सोडावं लागलं, वृंदावन सोडावं लागलं, नंदगाव सोडावलं, मथुरा, द्वारकेमध्ये लपून बसलो समुद्रामध्ये. अगं रुक्मिणी, तुझ्या करता खरोखर तो शिशुपाल लालायित होता लग्न करण्याकरता. वरात घेऊन आला होता घोड्यावरती बसून, आणि तू त्याला टाळलंस माझ्यासारखं. मला लोक चोर म्हणतात, आणि चोराबरोबर लग्न करून बसलीस रुक्मिणी तू. रुक्मिणी, मला तर असं वाटतंय आणखी सुद्धा वेळ गेलेली नाहीये. तू विचार कर. तुला जर वाटत असेल शिशुपालाबद्दल असं म्हटलं, रुक्मिणीला चक्कर आली. चक्कर. रुक्मिणी कोसळणार पृथ्वीवरती. भगवंतांनी पाहिलं, भगवंतांनी चतुर्भुज रूप धारण केलं, रुक्मिणीला आरलगतच पकडलं, आपल्या मांडीवरती घेतलं, डोकं ठेवलं, थोडस पाणी शिंपडलं, आणि रुक्मिणी मग जागेवरती आली. I
रुक्मिणी तुम्ही स्वस्त कशा बसल्या उठा चला. रुक्मिणीच्या चेहऱ्यावरती भगवंतानी पाणी शिंपडलं. चतुर्भुज रूप धारण झालं भगवंताचं. दोन हाताने जल्लं, एका हाताने पाणी घेतलं, एका हाताने सावरलं. पंखा करू लागले भगवंत. भगवंतानी सांगितलं, अगं रुक्मिणी चक्कर आली तुला? रुक्मिणीने सांगितलं, महाराज तुम्ही असं बोलतील चक्कर येईल नाही तर काय होईल मग? आवा एवढे मुलं झाली ना आता तुम्ही म्हणायला लागलात. अहो त्या शिशुपालाची मला तरी स्मरणही नाहीये, आठवणही नाहीये. अशा लोकांचं तुम्ही आठवण करून घ्यायला लागलात प्रभू. भगवंतांनी सांगितलं, अगं रुक्मिणी या संसारामध्ये तू कधी हसतही नाही आणि कधी तुला रागही येत नाही. हास्य विनोद झाला पाहिजे म्हणून थोडीशी मजाक केली मी. तुला चक्कर आली? भगवंतांनी चतुर्भुज काय झालं होतं, रुक्मिणीनं आज डोकं धुतलं होतं, म्हणजे केस धुतले होते संपूर्ण. केस मोकळे होते रुक्मिणी मातेचे. आणि भगवंताला वाटलं रुक्मिणी जर खाली पृथ्वीवरती पडली तर रुक्मिणीचे केस पृथ्वीला लागतील आणि केसांचा भार पृथ्वी सहन करत नाही. म्हणून स्त्रियांनी मोकळे केस घेऊन पृथ्वीवरती लोळू नये, खाली अंथरण्याकरता काहीतरी घ्यावं. फरशी गार लागायली म्हणून फरशीवरती तसंच मोकळे केस घेऊन झोपू नये म्हणून भगवंताने चतुर्भुज रूप धारण केलं. हास्य विनोद व्हायला पाहिजे संसारामध्ये. एका पती पत्नीचं लग्न झालं पहा, इकडे थोडस लक्ष द्या, थोडा वेळ. पती पत्नीचं लग्न झालं, नवीनच दाम्पत्य. 10-5 वर्ष झाली लग्नाला आणि संध्याकाळच्या वेळी गप्पा मारू लागले पती पत्नी. पतीनं सांगितलं, पत्नीला जवळ घेतलं आणि दोघही मांडी घालून बसले होते. जेवण झालं होतं संध्याकाळचं, खाटवर बसलेले. पतीनं सांगितलं, अगं तुझं माझ्यावरती एवढं प्रेम आहे, एवढं प्रेम आहे, आजपर्यंत एक गोष्ट मी तुझ्यापासून लपवली. पत्नीनं सांगितलं, काय लपवलं? तिनं सांगितलं, माझ्यामध्ये थोडीशी गडबड आहे. तिला वाटलं, काय गडबड आहे, काय माहिती याच्यामध्ये काय झालं? त्यांनी सांगितलं, लग्नाच्या अगोदर लग्न न होईल म्हणून मी तुला सांगितलं नाही. काय महाराज तुमच्यामध्ये? पतीनं सांगितलं, तुला अवघड तर वाटणार नाही ना? पत्नीनं सांगितलं, आता अवघड वाटून तरी काय उपयोग आहे? लग्न होऊन भरपूर वर्ष झाली, आता सांगा ना काय. पतीनं काय केलं, आपल्या डोक्याच्या केसामध्ये असा हात घातला आणि सगळा टोपच काढून घेतला आणि तिच्या हातामध्ये दिला. त्याला केसच नव्हते, सगळा गंजा पण होत. टोप धारण केला होता त्यांनी. चप्पी दिसू लागली, चमचम चमकू लागली. खूप वाईट वाटलं तिला, एवढं फसवलं यांनी. तिनं सुद्धा आपल्या मालकाचा हात हातामध्ये घेतला. तिनं सांगितलं, तुमच्यामध्ये जशी खोडी तशी माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी एक खोडी आहे. तिला वाटलं, हिच्यामध्ये काय खोडी बाबा? तिनं सांगितलं, मालक जसं तुम्ही लपवून ठेवलं तसं मी एक गोष्ट लपवून ठेवली. काय? लग्नाच्या अगोदर 2 वर्ष अगोदर मी पडले होते म्हणे पायरीवरून, सगळी बत्तीसी बाहेर पडली होती. तिनं तोंडामध्ये हात घातला, प्लॅस्टिकची काढली त्याच्या हातामध्ये दिली. आवाज जाऊ लागली सगळी बाहेर. बोलतात नाही, विचित्र वाटू लागले. हास्य विनोद संसारामध्ये व्हायला हवा. भगवंत प्रत्येक स्त्री बरोबर राहू लागले. प्रद्युम्न महाराजांची पत्नी रती, याच्या अतिरिक्त रुक्मी पुत्री रुक्मवती बरोबर सुद्धा प्रद्युम्न महाराजांचा विवाह संपन्न झालेला आहे. आणि उषा आणि अनिरुद्धाचं मिलनाचं वर्णन सांगितलं गेलं.
एक वेळेस बाणासुराची मुलगी उषा झोपलेली होती आणि झोपेच्या अवस्थेमध्ये, स्वप्नावस्थेमध्ये त्यांना अनिरुद्ध महाराजांचं दर्शन झालं. सकाळी उषा जशी उठली, तिची एक मैत्रीण होती, तिचं नाव होतं चित्रलेखा. चित्रलेखाला सांगितलं माझ्या स्वप्नामध्ये एक पुरुष आलेला होता. तर चित्रलेखाने रोज एक चित्र काढायचं, कधी कृष्णाचं काढायचं, कधी बलरामजीचं काढायचं, कधी प्रद्युम्नाचं काढायचं. ती म्हणायची हा नाही येतो. आणि आज अनिरुद्धाचं चित्र काढलं. उषा लाजल्या गेली. उषाने सांगितलं तोच आहे माझ्या स्वप्नामध्ये आला. चित्रलेखा उडत उडत गेली आणि ते अनिरुद्ध झोपलेले होते, गादी सहितच उचलून आणलं चित्रलेखाने. मायावी होती आणि आपल्या महलामध्ये आणला उषाच्या. अनिरुद्धाचं आणि उषाची चर्चा चालूच होती. अनिरुद्धाने विचारलं मी कुठं आलो? उषाने सगळा वृत्तांत सांगितला. मी आणलं तुम्हाला महाराज, माझ्या मनामध्ये तुम्ही आले, तुमच्याबरोबर विवाह करायचा आहे. सेवकांनी दरवाजाला कान लावले, चर्चा ऐकली. बाणासुराला सांगितलं महाराज तुमच्या मुलीबरोबर कोणतरी बोलायला लागलेले, बंदिस्त केलं अनिरुद्धाला. नारदजी गेले, भगवंताला सांगितलं प्रभू तुमचा नातू कुठं दिसेना झाला. कोण? अनिरुद्ध कुठं दिसेना. भगवंतानी सांगितलं एवढं यादव वाढलेलं आहे, मला कुणाकुणाकडे मी लक्ष देऊ. नारदजीनं सांगितलं बाणासुराच्या जेलमध्ये हवा खायला लागले, ते बंदिस्त करून टाकले. भगवंतानी नारायणी सैन्य घेतलं आणि बाणासुराकडे निघाले. बाणासुराने भोलेनाथाचं आव्हान केलं. भोलेनाथ दरवाजावरती उभे राहिले. भगवंताच्या आणि भोलेनाथाचं युद्ध झालं. शेवटी भोलेनाथांनी शैव अस्त्र सोडलं, भगवंतांनी वैष्णव अस्त्र सोडलं. दोघांचा टकराव झाला. भगवान श्रीकृष्णाने एक रुद्रिंबन नावाचं अस्त्र सोडलं. भोलेनाथाला आळस आला, सारख्या जांभळ्या देऊ लागले आणि भगवान श्रीकृष्णाला अवसर सापडला. भगवंत मध्ये गेले. बाणासुराचे 10,000 हात छाटून टाकले, एक एक हात शेवट शिल्लक ठेवला. बाणासुर शरणागतीमध्ये आला. भोलेनाथाने सांगितलं प्रभू माझा भक्त याची रक्षा करा. बाणासुराने उषाचा विवाह अनिरुद्धाबरोबर सम्मिलित करून दिला आणि भगवंत उषेला घेऊन अनिरुद्धाला घेऊन आपल्या नगरीमध्ये आले. एक वेळेस भगवंत आपल्या मुलांना घेऊन प्रभास क्षेत्रामध्ये गेले. मुलं बॉल खेळू लागले. चेंडू खेळता खेळता चेंडू विहिरीमध्ये पडला. मुलांनी विहिरीमध्ये पाहिलं तर एक मोठा सरडा. भगवंतानी हात लावला, त्या सरड्याला माणसाच्या रूपामध्ये परिणित झाला. भगवंतानी विचारलं कोण आहे? त्यांनी सांगितलं मी मृग राजा आहे. सरडा का झाला? त्यांनी सांगितलं दान देण्यामध्ये चुकी झाली, परिणाम मला सरडा व्हावं लागलं. परंतु